समयोजाना समयोजाना. आजच्या कीर्तनकाराने आजच्या दिवसाचं महत्व जाणून अभंग घेतला पाहिजे, असा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. कुठलेही अभंग कुठल्या दिवशी घेता येत नाही. त्या अभंगाला न्याय देण्याची भूमिका वक्त्याकडेही असावी आणि श्रोत्याकडेही असावी. आज मी काय सांगावं आणि तुम्ही काय ऐकावं याला नियम आहे. श्री धनम नास्तिकम चरितम न श्रवणीय न श्रवणीय न श्रवणीय. नारद महर्षी असं म्हणतात, श्री आज बाईचं चरित्र सांगू नये. माझी बायको खूप चांगली भाजी बनवते, काय मी सांगायचं इथं येऊन तुम्हाला? इतका मोठा खर्च हा माझ्या बायकोची भाजी ऐकायला थोडीच केलाय तुम्ही. मी सांगू नये तुम्हाला. श्री धनम 200 रुपये लावले की तुम्हाला 2 लाख रुपये मिळतील, हे धनाचं चरित्र सांगायला थोडीच खर्च केलंय तुम्ही, किंवा मी थोडी चालूय. सांगायचं नाही. लोकांना माहिती आहे कुठं पैसे लावून काय मिळतात, आपण काय सांगायचं. हिंदुस्थानात असं गाव नाही ज्या गावात रतन खत्रीचं नाव नाही. कोणाला माहित नाही. जय देव जेवर लिमटका, ओपन में लगा तो कॉलेज में झटका. माहिती. काल रात्री नाग माझ्या स्वप्नात आला. नागाचे 9 पाण्याचे 5. अरे ऐक, जमिनी गेल्या लोकांच्या त्याच्यात, काय केबीसीत लोकांचे पैसे गेले विचारा. धनाचं चरित्र इथं काय सांगायचं. श्री धनम नास्तिकम चरितम न श्रवणीय. ज्या लोकांना राम रायाच मान्य नाही त्या नास्तिकांचं नाव सुद्धा आजच्या दिवशी घेऊ नये. मग आज नेमकं सांगावं काय. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, ओ सादर वर्णावी. संत वृंदे मनोभावे आदि वंदावी. काही नाही सांगायचे. जेने कोरोनी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, हो अंतरी श्री हरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची घरची. मग आज सांगावं काय. भगवंत सांगावा आणि तुम्ही सुद्धा भगवंत ऐकावा. कोणता भगवंत सांगावा? कोणताही नाही. आज नृसिंह सांगायचं नाही, आज कृष्ण सांगायचा नाही. अरे आज सांगायचा काय. राम वेळो वेळा आम्ही गावो, सुंदर ते ध्यान शोभे सिंहासनी, सुंदर ते वामंग्य नंदिनी जनकाची, वामंग्य नंदिनी जनकाची. वामंग्य प्रभू ऐकायचे आणि राम प्रभू सांगायचे. इतका देखणा आणि सुंदर दिवस आहे. शुक्ल पक्ष ही नवमी उभे सुरवर ते योमी, असं या तिथंच वर्णन आहे. भगवान श्रीराम प्रभूचा अवतार कार्य संपन्न झालं. भर उन्हाळ्यात झालाला पालवी फुटली, आजही फुटली बघा.
हजारो वर्ष झाले, पण झाडाला पालवीनं थांबलं नाही. रामरायाचं स्वागत पृथ्वीनं, वृक्ष लता वेली नद्या पर्वत पठार यक्ष किन्नर जपी तपी सिद्ध साधक नित्य शुद्ध बुद्ध असंग निर्विकार परमात्मा स्वरूपात्माराम स्थितीत राहणाऱ्या लोकांनी भगवंताचं स्वागत करणं सोडलं नाही. रामराय अवताराला आले, भर उन्हाळ्यात झाडाला पालवी. कृष्ण अवतार झाला बरोबर श्रावणात पावसाच्या सरी. तुमचा आणि माझा अवतार झाला भर पावसाळ्यातलं पाणी गेलं. अवकाळी पाऊस आला दाना 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 दाना. जेव्हा जेव्हा अवकाळी पाऊस पडतो तेव्हा समजायचं हा आपल्या अवताराचा परिणाम आहे. आपण काय समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटे, आपलं धळ नाही म्हणून आपलं चरित्र कोणी सांगतही नाही आणि कोणी ऐकतही नाही. उदंडची झाले जन्मुनिया मेले, परी त्यांचे नाव निघे कोणी चराचरी. कोण त्यांचं नाव घेतो, पण भगवंताचं नाव घ्यावंही लागतं आणि भगवंताचं नाव सांगावंही लागतं. तुकोबर या अभंगाच्या द्वारा थोडा आवाज पाहिजे सुनील दादा मला. राम राज्यात काय आनंद होता त्या आनंदाचं वर्णन तुमच्या माझ्या पुढे सांगताय. गोरेगावकर, या मानवी जीवनाची आचारसंहिता अशी आहे, हे जीवन कृत त्रेता द्वापार किंवा कली या चारही युगातलं असू द्या, तुम्हाला तिथं कोणाच्या तरी राज्यात राहावंच लागतं. स्वतंत्र राज्याची स्वतंत्र आचारसंहिता असते. राज्य चालवणारा कोणीतरी मालक असतो. ते राज्य चालवण्याकरता राजाला आखून दिलेलं एक संविधान असतं आणि त्या संविधानात राजाला राज्य करावं लागतं आणि प्रजेला ते उपभोगावं लागतं. हे राज्य चालवणारा राजा निवडण्याच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या आहेत. काही वेळेला ती पद्धती लोकशाहीमधून जाते जी आज आहे, काही वेळेला ती वंश परंपरागत राजेशाहीतच राज्य चालवण्याची पद्धत येते, काही वेळेला राज्य हुकुमशाहीच्या पद्धतीनं चालवलं जातं. या भारताला राज्य चालवणाऱ्यांचा खूप मोठा इतिहास आहे. या देशावर इंग्रजांचं राज्य होतं, या देशावर मोगलांचं राज्य होतं. म्हणजे सोप्या भाषेत ज्याला ज्याला राज्य करावं वाटलं तो भारतात यायचा. त्यांना इतका सोपा देश हा वाटत होता त्या काळात. पण या सगळ्या राज्यांमध्ये तुकोबारांनी फक्त राम राज्याचं वर्णन केलं. कोणाचंही वर्णन तुकोबारे करू शकत नाही. माणसं कोणाच्याही राज्याचं वर्णन करतात. तसं रामरायाचं राज्य रावणापेक्षा गरीब होतं, परिस्थितीनं गरीब होतं, पण वर्णन त्याच राज्याचं झालं. राज्यातला आनंद हा पैशावर अवलंबून नसतो. जाऊ द्या मोठं राज्य बघा, घराचं राज्य बघा. महिला मंडळी, 4 भिंतीचं घर आहे, छोटासा वाडा आहे तुमचा, कंपाऊंड केलेलं आहे, गेट लावलेलं आहे, सगळी माणसं घरात आहे, हे तुमचं राज्य आहे. त्या तुमच्या 4 भिंतीच्या आतल्या राज्याच्या मालकीन तुम्ही आहे. त्या घरातल्या राज्यात सुख जन्माला यावं याकरता तिथल्या जगणाऱ्या व्यक्तींवर ते सुख अवलंबून आहे. घरात किती पैसा आहे यावर सुख अवलंबून नाही. तुमच्या घरातली माणसं किती मोठ्या पदावर काम करतात यावर तुमच्या घरातल्या सुखाची व्याख्या अवलंबून नाही. आश्चर्य वाटतं काही काही वेळेला, काही लोकांच्या घरातलं सुख बाहेरून विकत आणावं लागतं. बाहेरून चित्रपटाला नेल्याशिवाय ती घरात नीट राहत नाही. हे विकत आणलेलं सुख आहे राज्यातलं. पिकनिकला नेल्यानंतरच ती 4 भिंतीत नीट राहते, हे विकत आणलेलं राज्यातलं सुख आहे. शॉपिंगला नेल्यानंतरच ती घरात नीट राहते, हे विकत आणलेलं घरातलं सुख आहे. सुखाचं राज्य कसाला म्हणता असं जर सांगायचं झालं गोरेगावकर, तर घरात पैसे नाही पण पंढरपूरची वारी आली, नवऱ्याचा चेहरा पडलेला बायकोनं पाहला आणि त्याला म्हणते, मालक जात नाही का पंढरीला? तो म्हटला, जायची इच्छा आहे ग, पण पैसे नाही माझ्याकडं. मालक, अहो राहू द्या, वडिलोपार्जित वारी तुमची, हे माझ्या बचत गटाचे पैसे घ्या, पण पंढरपूरच्या वारीला जा बाबा, वारी चुकवू नका. हे सुखाचं राज्य आहे. जिला सुख घरात जन्माला घालता येतं तिचं घर आनंदी आहे. जिला विकत आणावं लागतं सुख, तिच्या राज्याचं, तिच्या सुखाचं, तिच्या घराचं वर्णन जगात कुठंच होणार नाही. या जगात मला जर कोणी विचारलं, माझं वैयक्तिक मत सांगतोय,
सगळ्यात नोकरदार आहे, कष्टकरी आहे, व्यापारी आहे, उद्योजक आहे, शेतकरी आहे. सुखी राज्य कोणाचं आहे? जसं तुकोबांनी रामरायाचं राज्य सुखी निवडलं, तसं आताच्या काळात गरीब असू द्या, कर्ज असू द्या, पोरं अशिक्षित असू द्या, बायको सडा सारवण करणारी असू द्या, त्याला जगाचं नॉलेज नसू द्या, पण सगळ्यात सुखी राज्य शेतकऱ्याचं आहे. तितकं सुखी जीवन राहणारच कोणाचं. अरे नोकरदाराला नोकरीच्या दिवशी ड्युटी जर सुटी असेल, संडे असेल, ऑफ असेल, चुकून सुद्धा तो ऑफिसकडे जात नाही. चुकून ज्या दिवशी नोकरदाराला सुटी आहे त्या दिवशी तो ऑफिसकडे जात नाही. सुखी राज्याची कल्पना मुळात खोडल्या गेली. इथं ऑफिसकडे जात नाही. माफी मागून सांगतो, त्याचं ऑफिस जळालं असं जरी माहिती पडलं तरी काही मंडळी जात नाही. सगळेच नोकरदार असे नाही, पण काही निर्दयी आहे, जात नाही ऑफिसकडं. पण कवळीचं काम नाही हो जमिनीत, तरी शेतकरी जमिनीकडे जातोय. जाणाऱ्या शेतकऱ्याला कोणीतरी विचारलं येऊन, काका कुठं निघालात? अरे पोरा मी जरा रानात फेरफटका मारून येतो. काही कामगिरी चालू आहे का काका? कामगिरी नाही रे बाळा, आज काही काम नाही, आज सगळी सुट्टी आहे. काका अरे कामाला सुट्टी आहे तरी शेतात जात आहे, रा घरी. त्यावेळेला त्या शेतकऱ्यानं दिलेलं उत्तर आहे, पोरा शेतीत फक्त काम आहे म्हणून जायचं नसतं रे, जमीन आपली माय आहे, कधी तिला मिठी मारायला आणि कधी तिचा आशीर्वाद घ्यायला सुद्धा जायचं असतं. राज्य सुखी करण्याची कल्पना मुळात सुखाची असावी लागते. बोली भाषेनं, घरातल्या व्यवस्थेनं, घरातल्या पैशानं तुम्ही सुख जगाला सांगू शकत नाही. रावणाची श्रीमंती फार देवापेक्षा मोठी होती. राज्याची सांगतोय तुम्हाला. काय होतं त्याच्याकडं? शुद्ध कांचनाची सप्तकोटी कोटी खरे जेथे काशाने तांब्याची, कोटी खरे जेथे काशाने तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी शुद्ध कांचनाची, शुद्ध खरे कोटी घरे जारी, काशाने तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्त कोटी शुद्ध कांचना, शुद्ध कांचना. बऱ्याच धातूंच्या घरांचं वर्णन केलं. कोटी घरे त्याची, काशाणी तांब्याची, पण शुद्ध कांचनाची. कोट्यावधी त्याची घरं, त्यात काही काशाची तांब्याची, पण शुद्ध कांचनाची, शुद्ध सोन्याची 7 कोटी घरं होती. 7. तुम्ही आजही अयोध्या पाहायला गेलात, योगायोगानं मला अयोध्या बऱ्याच वेळा पाहायला भेटली. बऱ्याच वेळा भेटली ते काही लक्षात राहिली नाही. पण ज्या वेळेला रामलल्लाचं मंदिर झालं आणि ते मंदिर गेल्या वर्षी 22 जानेवारीला दर्शनाकरता खुलं झालं, रामरायाची स्थापना झाली, देशातल्या 7,000 लोकांना निमंत्रण होतं. त्यात माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबाच्या पोराचा नंबर लागला होता. मी गेलो होतो त्या अयोध्येच्या स्थापनेला. श्रीराम मंदिर ट्रस्ट कडूनची पत्रिका मी कोरून ठेवली आहे, माझ्या आयुष्यातली पत्रिका, आपलं जीवन सफल करणारी पत्रिका आहे ती. मी होतो, मी पाहिलंय, रामलल्लाचं पहिलं दर्शन मी घेतलंय, असं मी धाडसानं सांगू शकतो. मला आजही आठवतं, जी खुर्ची अमिताभ बच्चनला बसायला होती तीच विशाल महाराज खोलेंना होती. कोण इकडं तिकडं पाहत नव्हतं, सगळे रामात मग्न होती माणसं. माझ्या पुढं रवींद्र जडेजा आणि त्याची बायको दर्शनाला, त्याच्या पाठीमाग मी. पण वळू सुद्धा पाहू वाटत ना, असं म्हणायचं रे रवींद्र दुसरा पाहता येईल बाबा पर्यादा, पण राम नाही पाहता येणार, पाहू द्या राम, अशी म्हणायची सगळी माणसं. एक आगळा वेगळा आनंद आहे. अयोध्या आजही पाहिली तर तिथली सर्वसामान्य माणसं आहे, गरीब आहे. पण रावणाच्या राज्याचं कोणी वर्णन केलं नाही. रावणाचं राज्याचं वर्णन झालं तर पंक्तीत होतं बा, रावणा रावणा राज्य गंभीर केले, सीते सारखे रत्न चोरून नेले. ही राज्याची ख्याती. रावणाच्या राज्याचं वर्णन एका ठिकाणी पाहायला मिळतं.
गैया कटे मदिरा पड़े सीने नोटों का जोर है व्यभिचार तो खुला चले या घर घर में घुसखोर है गुंडा ही मर्द कहलाएगा साधु पे पत्थर गालिया वारे वारे तूने तो राम को भी शर्मा दिया. रावणाचे पुढचं राज्य झालं या संबंधानं रावणाचं राज्य सांगितलं. गैया कटे मदिरा पडे सीने नोटों का जोर है व्यभिचार तो खुल्ला चले या गरगर. म्हणून त्याचं वर्णन नाही. वर्णन रामरायाच्या राज्याचं, त्याच राज्याचं वर्णन होतं ज्या राज्यामध्ये प्रेम आहे. निदान काही गोष्टीची मुबलकता राज्यात असल्यावरच राज्याचं वर्णन होतं. कोणत्या कोणत्या गोष्टी वेळेच्या मर्यादेत आपल्याला सांगतो. वेदानुगामी सच्शील धर्मात्मा पुण्यवान श्रुती स्मृती अर्थ रूपश्च या 5 गोष्टी ज्या राज्यात आहे ते राज्य सुखाचं आहे. मग ते कोणाचंही असो, कोणाचंही. वेदानुगामी पहिल्यांदा तो वेद बोधित समाज तिथं असला पाहिजे. वेदाचं आचरण करणारी प्राणी असली पाहिजे. चीनमध्ये मेलेल्या 2 महिन्याच्या बाळाचं सुद्धा सूप पितात. तिथं सरकार मान्य बोर्ड आहे, तुम्ही अभ्यास करा चीनचा. इथे 2 महिन्याच्या बाळाचं सूप मिळल असे बोर्ड आहे चीनमध्ये. वेदाचा आश्रय नाही त्या राज्यात नाही. तिथं लग्नाचे करार होतात 10-10, 15-15 वर्षाची. 10 वर्षापूर्वी मी तुमची बायको, नंतर बाई दुसऱ्याची, मालक दुसऱ्याचा. आपल्या देशात सुदैवानं अजूनही घडत नाही. हे जे वारं नवीन नवीन येत आहे ना, लवकर लवकर घटस्फोट होत आहे. यजुर्वेंद्र चहल सारखे हे इकडचं नाही महाराज, हे वारा आहे. त्या वाऱ्याच्या साधनानं आलेल्या त्या गोष्टी, हवेतून आलेल्या त्या गोष्टी हळूहळू हळू. अहो ही माणसं 10-10 वर्षांना जर बायको बदलवत असतील तर त्याचा अर्थ असा आहे हे जास्त विदेशात राहायला जात आहे आणि तिकडून हे घेऊन येतात. आपल्या देशात नाही. हा वेदबोधित संप्रदाय आहे, वेदबोधित देश आहे. वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. कारण तिच्यासारखी माय नाही. अहितापासून काढिती हित देवोनी वाढविती नाही श्रुती परोती माऊली जगा. वेदासारखी श्रुतीसारखी आई नाही दुसरी. तिने या जगाला या देशाला सांभाळण्याचं काम केलं. म्हणून वेदानुगामी. पुढचं पद आहे सच्शील. शिलवान माणसं जिथं राहतात, शिलवान राजे जिथं राहतात, तिथलं राज्य जगाला, गावाला, परिसराला, विश्वाला हवं वाटतं. विशेषतः संतांना हवं वाटतं. वा सच्शील. शील याच देशात जन्माला येतं महाराज. बंधू आणि भगिनींनो म्हणण्याची पद्धत याच देशात आहे. माय डिअर फ्रेंड्स, संपलं ते. बंधू आणि भगिनींनो, अरे माझ्या भावांनो आणि माझ्या बहिणींनो, ही म्हणायचं धाडस याच देशाच्या मातीत आहे फक्त. आणि ते धाडस रामराज्यापासून आहे. सच्शील. माणसाचं शील चांगलं असावं. आणि शील हे मनुष्याच्या आचरणावरून ठरत असतं. कोणाचे पाया पडायचं काय हो. मला परवा माफी मागून बोलतो, नाव घेऊनच बोलतो सरळ. ज्या माणसाचं जे आवडलं ते सांगितलं पाहिजे. मला अजितदादांचं वाक्य आवडलं महाराज, की तुम्ही कोणाचे पाया पडू नका. राज्याच्या उपमुख्यमंत्री, राजकीय लोकांमधून पहिल्यांदा असं मी स्टेटमेंट कोणाचं तरी ऐकलं, की कोणाचे पाया पडू नका. मानावं लागेल त्या माणसाला स्पष्ट बोलण्याच्या बाबतीत. ज्याचं आचरण चांगलं तेच चरण चांगलं. काय कोणतेही चरण धरत बसायचे. अरे मायबापाच्या पाया न पडणारे पुढाऱ्यांच्या पाया पडतात. त्यांचं शील आहे का तसं? त्यांचं जीवन आहे का वेड्या तसं? जरा शोध पहा. तुकोबारांनी जाग केला आपल्याला. सच्शील. शील उत्तम. आता शील पाहायला मिळत नाही काही काही ठिकाणी. पृथ्वीमध्ये दादा एक अद्भुत होईल, बहीण भावा दोघा जणाचा विवाह लागेल. 5 वर्षाची कन्या व्रतार मागेन,
6 वर्षाची कन्या गर्भी नराई नाही काया कलियुगाची तोरी पुत्र तो होईल पित्याचा वैरी व्रतारा सोडोनी घरोघर फिरतील नारी ऐसा शकून दादा ऐका निर्धारी. तुमच्या माझ्या राज्यातली परिस्थिती आहे. अरे राज्य देवाचंही होतं पण त्यांच्या राज्यात आनंद. रामरायाचं तर राज्याचं वर्णनच करतोय. कृष्णचरित्रातलंही राज्य होतं. गड्यांनो राधा की रे झाला गड्यांनो राधा की रे झाला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यांनो राधा की रे झाला गड्यांनो राधा की रे झाला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला. भगवान श्रीकृष्णाच्या राज्यातला आनंद आहे. किती आनंद आहे. खेळू तू हुंबरी थडक हानुटी वरी हो खेळू कळता भारी आमोचे यशोदे जारी गड्यांनो राधा की रे झाला गड्यांनो राधा की रे झाला कृष्ण गड्यांनो राधा की रे राधा की रे झाला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला बैसला. विठोबाचे राजा नित्या दिवाळी विष्णुदास नामा दिवे भावे ओवाळी विष्णुदास नामा दिवे भावे ओवाळी हा विठोबाचे राजा हा नित्य दिवाळी विष्णुदास नामाची वेवाळी विष्णुदास नामाची भावे ओवाळी भावे ओवाळी. अरे राज्य पंढरीच्या विठोबाचंही आहे आणि राज्य भगवान श्रीकृष्णाचंही आहे. गड्यांनो राजा किरे झाला कृष्ण परमात्मा विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी विष्णुदास नामा जिवे भावे ओवाळी. त्या राज्यातला आनंद आजच्या राज्यात सांगता येत नाही. आज चरित्र बदललं काळ बदलला. पोरांशी तुम्ही एखादी चर्चा करायला लागली तर कल्पनेच्या बाहेरचे प्रसंग त्यांच्याजवळ येतात. बोलायला लागतात. काय बोलणार तुम्ही. ही कॉन्व्हेंटची पिढी आहे. ओ जमाना अच्छा था. मी माझा डोक्यावरून हात पुरवला होता कानाला तेव्हा पहिलीत गेलतो. त्यातले निम्मे लोक कानाला हात फिरूनच पहिलीत गेलेली. आता कॉन्व्हेंटचा जमाना आहे. नर्सरी प्ले ग्रुप म्हणजे प्ले ग्रुप नंतर नर्सरी KG1 KG2 मग फर्स्ट स्टँडर्ड. त्यांना काय विचारता आपण. त्यांना एखादा प्रश्न विचारा आपण. देवानं पाय कशा करता दिले. तो सांगेल एक किक मारायला आणि दुसरा गिअर टाकायला. देव पाय द्यायचा कशा करता. आणखी मी शिक्षकी पेशातला माणूस आहे महाराज. मी पाहिले ते जोडून. मी संभाजीनगरला D.Edला होतो. माझा D.Edचा अभ्यासक्रम पूर्ण झाला. आमच्या वेळेला इंटर्नशिप लागू होती. 6 महिन्याचं ट्रेनिंग होतं पूर्वी शिक्षकाला. त्यावेळेला सरकार 1500 रुपयाचं मानधन द्यायचं. रामलल्ला आले बघा. वा या रामराया लखनजी. हा सीतामाई कुठं सोडले तुम्ही पण. आता या वयात सीतामाई आणायच्या म्हटल्यावर जरा महाराज राम नका पाया पडू. या अवताराचा विशेष सांगतो तुम्हाला. आता जवळ आले म्हणून. ते वयानं लहान आहे पण रामरायाच्या रूपात आहे.
त्यांना पाया पडून घ्यायची सुद्धा हिंमत होत नाही महाराज. या अवताराचं विशेष आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, महिपती महाराजांनी अनेक घटना सांगितल्या. अहो एका ठिकाणी ते पूर्वी पार्टात आपले महाभारत भागवत रामायण सांगायचे, जसं रामलीला करायचे. एका गावात असा कार्यक्रमाला स्टेज घातलं त्यांनी, आणि त्या स्टेजवर त्या दिवशी भक्त प्रल्हादाचं चरित्र दाखवायचं होतं. पण त्यांना नृसिंह त्यांचा आजारी पडला होता, नृसिंहाचं ज्याला पार्ट आहे. आणि नेमका त्यांनी गोरेगावमध्ये होतं ते, म्हणजे एका गावात घडलेली घटना आहे बरं काही. तुम्हाला महिपती महाराजांनी त्यांच्या भक्तलीला अमृतामध्ये लिहिलेलं आहे. ते एक गावातून माणूस आणला. तुम्ही नृसिंह होता का? तो राम उपासक होता महाराज. तो म्हणे मला इतर देवांचं ज्ञान नाही, माहिती नाही, मी रामलल्लाचा सेवक आहे, मी रामरायाला मानणारा माणूस आहे, मी प्रचंड प्रभू रामचंद्राची सेवा करतो. अहो पण रामरायच आहे हा, वाहन नृसिंह आजच्या दिवस. बरं बरं, फारच भक्ती श्रेष्ठ होती त्याच्या आयुष्यात. मग आता ते पार्ट असं होतं, काम असं होतं, एक हिरण्यकश्यपून हे नृसिंह, यांना नृसिंह बनवलं. हिरण्यकश्यपूला पळता 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 भगवंत नृसिंहाने पकडलं स्टेजवर, आणि कुठं घेतला? मांडीवर. मांडीवर घेतला, आणि त्याचा काय फाळायचा होता? कोथळा, त्याला मारायचं होतं. पण स्टेजवर काय खरं खोरं मारायचं का? तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या माणसानं खरा खुरा माणूस फाडला, फाडूनच टाकला. गुन्हे दाखल झाले. राजानं त्रास दिला, राजानं दंड केला. राजा म्हटलं का रे, खरा खुरा माणूस तो म्हणे बा मला काही कळालंच नाही, तो काही माझा दुश्मन नाही, पण माझ्या अंगात तो संचारच झाला. अरे काय म्हणले का संचार, पण माणूस गेला जीवानं, राजीशाही होती. मग आता तू घडलं कशामुळे? तो म्हणे मी वाईट माणूस नाही, मी रामरायाची सेवा करणारा माणूस आहे. खरंच रामरायाची सेवा करतो, याला दंड देऊया. पण आपल्या गावातली रामलीला झाली की दुसऱ्या दिवशी रामलीला होती. म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे हा काही काळ गेल्यानंतर शिक्षेकरता रामलीलेचं आयोजन केलं, आणि त्यात त्याला राजा दशरथाचं पार्ट दिलं की राजा दशरथ हो. राजा दशरथाचं पार्ट घेतलं. राज्याभिषेकाची तयारी झाली, आणि कैकेयीनं सांगितलं रामाला वनवास आणि भरताला गादी. राजे दशरथ अभिनयात खाली पडले. अभिनयात खाली पडले तर पुन्हा उठलेच नाही, प्राणच सोडला महाराज स्टेजवर त्या माणसानं. प्राण. याला रामराया म्हणतात. विठ्ठल विठ्ठल सियावर रामचंद्र भगवान की जय श्रीराम, जय जय श्रीराम. सामान्य कथा. श्रीरामचंद्र कृपालु भजुमन हरण भव भय दारुणम नवकंजलोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम कंदर्प अगणित अमित छवि नव नील नीरज सुंदरम पटपीत मानव दलित रुचि सुचि नवमी जनक सुतावरम भजुदीन बंधु दिनेश दानव दैत्य वंशणी कंदनम रघुनंद आनंद कंद कौशल चंद दशरथ नंदनम शिर मुकुट कुंडल तिलक चारु दारु हंग विभूषणम अजान भुज शर चापदर संग्राम जित कर दूषणम इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मनरंजनम मम हृदय कंज निवास करू कामादि कलदल गंजनम आदौ राम तपोवनादि गमनम हत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्र तरणम लंकापुरी दाहनम पश्चादि रावण कुंभकर्ण हननम एतादि रामायणम विठ्ठल. ऐकतच राहावं आणि सांगतच राहावं असं चरित्र म्हणजे रामरायाचं चरित्र. का सत्शील हा त्या चरित्रात त्या राज्यात शील होता. मी तुम्हाला सांगत होतो, आता शील सांगूही शकत नाही तुम्ही कोणाला. मी संभाजीनगरला शिकायला असताना इंटर्नशिपला करता 6 महिन्याचं ट्रेनिंग करता सोनारी नावाच्या गावात गेलो, फुलंब्री तालुक्यात शिकवायला गेलो. मेचं जेवण जेवून फारच कंटाळा आलेला.
ते मेसचं जेवण फारच अपचन काय होतं, तोंड काय सोलतं, त्रास काय होतो, फारच त्रास होतो ते. मेसचं जेवण ज्यांनी ज्यांनी जेवलं त्यांना ते माहिती आहे. मी प्रामाणिकपणाने सांगतो, मी त्या 2-2.5 वर्षाच्या कालावधीत एक बी चांगलं लग्न सोडलं नाही. काय करू, पोट होतं ते साहेब. लग्न पाहिलं की मंडपात शिरायचं. श्राद्ध, पिंडदान, तेरवी सगळं जेवलो मी तेव्हा. पोट होतं, परिस्थिती आपली गरिबीची होती. 65,000 रुपये भरले होते माझ्या वडिलांनी तेव्हा पाईपलाईनचं कर्ज काढून. आणि मग ते शिकायचं, भूक खूप लागायची. मग त्या सोनारी नावाच्या गावात गेल्यावर मी एका पोराला जरा ओळख करून घेतली. मला असं वाटायचं की घरचं जेवण मिळावं. तो शाळेत आलेला, त्याला म्हटलं, का रे बाळ्या, सोनू, असंच बोलावं लागतं विद्यार्थ्यांशी, सोनू तू डबा आणलाय का? तो म्हणे आणलाय. काय आणलाय रे? हा घ्या डबा. डबा उघडला, साजूक तुपात भिजलेली पुरणाची पोळी होती. त्याला म्हटलं, अरे सोन्या, पुरणाची पोळी आहे, मला खूप आवडते. तो म्हणे घ्या ना मग तुम्ही. मी एक घास घेतला आणि खाल्ला. अरे काय सुंदर तूप आहे रे, आणि किती सुंदर झाली पुरणाची पोळी, असं वाटते पूर्णच संपून टाकावी. तो म्हणे खा ना मग. त्याला म्हटलं, मी तर खाईल रे, पण तुला जर कोणी घरी विचारलं डबा कोणी खाल्ला, तो मी खावं म्हणे, मी सांगेल कुत्र्याने खाल्ला. शील सांगता कोणाला? हे कम्प्युटर टेक्नॉलॉजीची पिढी आहे. एक दिवस आमच्या शाळेला आग लागली. सगळे पोरं शाळा विझवत होते. एक पोरगं ग्राउंडवर नाचत होतं. मी ना त्याला म्हटलं, मूर्खा, सगळे शाळा विझून राहिले आणि तू काय ग्राउंडवर नाचून राहिला रे? तो म्हणे, या आगीचा अंदाज पाहून मला असं वाटते 8-10 दिवस तरी शाळेला सुट्टी द्यावीच लागणार आहे तुम्हाला. तसंच झालं. 10 दिवस आमच्या शाळेला सुट्टी. 10 दिवस सुट्टी झाल्यावर, खोल्यांची दुरुस्ती झाल्यावर खोले पिरियड घ्यायला गेला. ते पोरगं बसलेलंच होतं पुढं. त्याला म्हटलं, का रे, घटना आणि दुर्घटना यातला काय फरक आहे? तो म्हणे, गुरुजी, आपल्या शाळेला आग लागली घटना आहे, आणि त्यातूनही तुम्ही वाचले दुर्घटना. शील सांगता कोणाला? ही पिढी काही सामान्य आहे का महाराज? त्यांना फक्त एवढंच सांगता येईल, वा मिठो मिठो बोल तारो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे, मिठो मिठो बोल तारो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे, इस संसार में दम नहीं, प्राण निकल जाए मालूम नहीं, मिठो मिठो बोल तारो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे. अरे गोड बोल बाबा, पण ते सांगता येत नाही का? असंच शील हा धर्मात्मा. धर्माचं आव्हान वेगळं आणि धर्म जगणं वेगळं. काय मुस्लिम समाजातली पोरं धर्म जगतात. 300 रुपये कमाई असलेली पोरं घरात आल्या आल्या बापाबद्दल विचारतो. 30-30 एकर जमिनी बापाच्या आपल्या नावावर झाल्या, पण शुगरची गोळी बापानं घेतली का हे विचारायला सुद्धा तुम्हाला मना वेळ नाही. म्हणून माफी मागतो. तुमच्या माझ्या राज्याचं वर्णन तुकोबाऱ्यांना करावं वाटलं नाही. इतकं देखणं राज्य नाही तुकोबारे म्हटले. धर्मात्मा, पुण्यवान. इथं पुण्याच्या दिशेनं माणसं जाताना दिसत नाही. पुण्य करायला काय लागतं? सहज पुण्य होतं, सहज. खरं बोललं तरी पुण्य. इथं मंडपात झाडून काढलं पुण्य, पहारा देणं पुण्य, कीर्तन करणं पुण्य, श्रवण करणं पुण्य, टाळ घेऊन उभं राहणं पुण्य. घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, भावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. किती सोपं आहे पुण्य करणं. सहज आहे ना. कीर्तन, प्रवचन, कथा,
आता इथं उखळेकर बाबांची कथा चालू आहे, श्रवण करणं पुण्य आहे. नाव घेणं सज्जनांचं सहज पुण्य आहे. आत्ताच्या एखाद्यानं नवीन चप्पल काढली आपल्या समोर, ती न घालता पुढं सरळ निघून जाणं सुद्धा पुण्य आहे. दुर्लक्ष त्याच्याकडे करणं एवढं सुद्धा पुण्यच आहे महाराज. पुण्य करणं फार सोपं आहे, पण पुण्यवान माणसं सापडत नाही. श्रुती स्मृती अर्थ रूपश्य, ज्यांच्याकडे पाहिलं की वेदाचंच दर्शन होतं अशी माणसं या राज्यात पाहायला मिळत नाही. म्हणून या राज्याचं वर्णन नाही. त्या राज्यात आर्थिक सुबकता कमी असेल पण केवळ आनंद आहे. प्रतिकूलतेत सुद्धा तिथं आनंदच उधाण वाहत, आनंदाचा पूर वाहतो. असं राज्य म्हणजे राम राज्य. एका वेळेचा प्रसंग रामायणातला सांगतो आणि पहिलं चरण म्हणायला होतो. ऐका, भगवान परमात्मा वनवासातून घरी आले आणि त्यानंतर राज्यावर बसले, तेव्हा या अभंगाचं तुकोबऱ्यांनी दिग्दर्शन आपल्या समोर मांडलं. तेव्हा वर्णन केलेला राज्याचा महिमा तुकोबऱ्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. हा आनंद कधी आहे? भगवंत वनवासातून आल्यानंतरचा आनंद आहे. चला, परमात्म्याचं राज्य सुरू झालं. घडलं असं, रामप्रभू वनवासातून आले त्यावेळेला स्वागत आला. कौसल्या माता आल्या, कैकई आली, सुमित्रा आली, तिघी मावल्या आल्या, स्वागत केलं. गोड घास कौसल्या आईनं श्रीराम प्रभूच्या मुखात घातला. लक्ष देऊन ऐका. तो मुखात घास घातल्यानंतर लखनजी बाजूलाच होते. लखनजीने आईला सांगितलं, आई असेच बोर खाऊ घातले होते आम्हाला शबरीनं वनात. देवाला आठवण झाली शबरीची. 14 वर्ष व्याकुलतेनं जीवन जगणारा माझा राम आज तरी रडू नये, आज वाईट त्याला वाटू नये, तो हताश होऊ नये, ही कोणी आईची इच्छा आहे? 14 वर्ष माझ्या पोरानं दुःखात काढले, आता तिळमात्र त्याला यातना वेदना द्यायच्या नाही. भगवंताचा तो घास काही पोटात जात नव्हता, तोंडातल्या तोंडात फिरतोय. आई म्हणते, रामा दुसरा घास घालायचा आहे रे मला, पटकन खाना. घास काही जात नाही. प्रभूच्या मनातून शबरीचं विस्मरण होत नाही. त्या शबरीची आठवण हृदयातून जाण्याकरता सासऱ्यानं पंगत ठेवली. देवाच्या सासऱ्यानं राजा जनकानं जनकपुरीला मिथिलेला, आणि तिथं पहिला मान जावा आला. या तुमचा मान आहे पहिला, तुम्ही आले म्हणून पंगत ठेवली. मेजवानी आहे सुंदर जेवणाची. भगवंताने होकार दिला. आता सासरवाडी जेवण म्हटल्यावर पहिला मान जावायलाच. भगवंताने होकार दिला, मी येतो. परमात्मा ज्या वेळेला मिथिलेकडे जायला निघाले त्यावेळेला सगळे वानर देवाजवळ आले. ते म्हणत, प्रभू खूप दिवसानं चांगल्या बेताचा योग आहे, एकटे जाऊ नका, आम्हाला न्या. भगवान म्हटले, गळ्यो तुम्हाला नेलं असतं पण तुम्ही निवांत थांबणारे प्राणी नाही. आणि सासरवाडीत माणसानं शक्यतो हुल्लड बाजारातली माणसं नेऊ नये. आपली इज्जत घालवतात तिथं जाऊन. तिथं जाऊन म्हणजे 2 मित्र मित्राचा शर्ट मित्राचे कपडे घालून आले आणि जावाई सासरवाडीत पोहोचला, कपडे मित्राचे, तो सोबत. तिथं गेल्यावर माणसं भेटायचे, राम राम, हो जावाई कधी आले? सकाळी झालो. हे तुमचे मित्र आहे? आमचे मित्र आहे. वा वा वा, काय करताय? पुण्याला असता. वा वा वा, पुण्याला असतो. या कधी आले तर पुण्याला? माझे फार चांगले मित्र आहे, यांच्या अंगावरचे कपडे आपलेच आहे. तो म्हणे, तुला काय जरा काय माझी लाज बीज जरा बाळ की सासरवाडी सांगू नको, ते कपडे तुझे असं सांगू नको. तो म्हणे, बरोबर. पुढचा माणूस भेटला, राम राम, ओ पाहुण, राम राम राम, कधी आले? सकाळी झालो. बरं बरं, मुक्काम आहे का? मुक्काम आहे. हे आमचे मित्र पुण्याला असता. राम राम, या पुण्याला आले कधी? तर पुण्यातच राहतो, काय व्यवस्था असली तर सांगा. हे माझे फार चांगले मित्र आहे. राहिला प्रश्न कपड्यांचा, ते त्यांचेच आहे म्हणे. अरे तो म्हणे, तू कपडे हा विषय काढतोच कशाला? तुला मी गप राहायला सांगितलं तरी. असे माणसं सासरवाडीत नेऊच नाही. तिसरा माणूस भेटला, राम 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 राम, कधी आले दाजी? पहाटे चालू. मुक्काम? मुक्काम. हे आमचे मित्र पुण्याला असतात. राम राम, या पुण्याला कधी आले तर? मुक्कामाची काळजी करू नका, हे आमचे मित्र आहे. राहिला प्रश्न कपड्यांचा, ते कोणाचे मला काही माहित नाही बाबा, विचारू नका. काय नेता इज्जत घालवायला ही माणसं सासरवाडी. ही आवरून मुक्यानं बसतच नाही महाराज, गप बस नाही, यांना माहिती नसतं. भगवान म्हटले, न्यायचं नाही, तुम्ही जरा इथं जेवणाची व्यवस्था करतो. अरे देवा, चांगला योग येऊ द्या आम्हाला. परमात्मा म्हटले, नेतो पण एका अटीवर. काय? तिथं पंक्तीत
तुमच्या स्वभावानं वागायचं नाही. अंगद जसं वागल तसं तुम्ही वागायचं. अंगदाकडे पाहायचं आणि तसंच वागायचं. अंगदाकडे पाहायचं आणि तसंच राहायचं. ते म्हटले काळजी करू नका, आम्ही येतो. गेले बुवा. राजे लोकांची पंगत बसली, वानर सेनेची पंगत बसली. पत्रावळ्या वाढल्या, वानरांनाही पत्रावळ्या वाढल्या. जशा पत्रावळ्या वाढल्या तशाच खाऊन टाकल्या यांनी. सीतामाई दुरून हसत होत्या. पहा म्हणे माया नवऱ्याचं सैन्य हे. पत्रावळ्याच खाल्ल्या. अरे थांबा, हे जनकाच्या घरची पंगत आहे. भगवंत हसत होते सीतामाईकडे बघून. जाऊ दे, भोळे आहेत ते, आपल्याला मदत केली त्यांनी. बऱ्याचदा असा हास सीतेला दाखवावा लागतो. चहा ठेव, चांगला माणूस आहे तो, असं नको करू, अडचणीत आपल्या मदतीला आलाय तो. तू दुरून भांडे आपटून राहिली, जरा काय चहा, एक कप चहा करायला काय जीव जाईल का तुझा? सीतामाई हसत होत्या. मग 2-2, 3-3 माणसं ठेवले व पंक्तीला. सांगितलं अरे बाबा, अरे पदार्थ आहे याच्यावर, जरा वाढू द्या. असं आहे का? आम्हाला वाटलं जे रोज खातो तेच आहे का भाऊ इथं. पानं वाढली, त्याच्यावर पदार्थ वाढले. त्या पदार्थांमध्ये सगळं भोजन शास्त्र पानावर होतं. सगळं लेह्य, पेय, चोष्य, सगळे प्रकार जेवणातले. पेय प्रकार आहे जेवणातला. ताक असलं पाहिजे जेवणात. थंड पदार्थ काहीतरी एखादा असला पाहिजे. खारट, आंबट, तिखट, तुरट सगळ्याच चवी जिभेला दिल्या पाहिजे. उन्हाळ्यात सगळे पदार्थ खाल्ले पाहिजे. ताक पिलं पाहिजे. उन्हाळ्यात माणसानं एक भाकर खात असाल तर 3 चतकोर भाकर खावी असं म्हणतात. त्या राहिलेल्या 1 चतकोर भागात आपण लिक्विड घ्या. लिक्विड म्हणजे ताक, लिंबू सरबत, दही. सध्या लोकांना एकच लिक्विड माहिती. काय तिकडे जाऊ नका, पण घेतलं पाहिजे. भोजन मध्ये तू अमृतम भोजन ते विषमवारी. पाणी हे जेवणाच्या मध्ये 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 आलं पाहिजे. उन्हाळ्यात जेवण झाल्यावर पाणी पिऊ नये असं म्हणतात. तसं तर वर्षभर पिऊ नये. पण निदान उन्हाळ्यात जीव घाबरायला लागतो माणसाचा. एकदम जेवण झालं आणि पाणी पिलं की घाम फुटतो माणसाला. थोड्या वेळानं पाणी प्यावं, पित्ताचा त्रास होत नाही असं आयुर्वेद सांगतं बरं का. हे मी सांगत नाही कुठं, हे मी सांगणं सोडून दिलं का आपल्याला झटकाच तसा बसला. एक दिवस एक माणूस माझ्या शेजारी 1 भाकरीचा काला मोडला आमटीत. 1 भाकर खाल्ली, दणकून 1 भाकर आमटी बरोबर खाल्ली आणि 1 तांब्या पाणी पिला. त्याला म्हटलं भाऊ, अख्खा तांब्या जेवणावर घातला तुम्ही. हे इतकं पाणी पिणं चांगलं नाही. जेवणावर पाणी मध्ये पाहिजे. तो म्हणे भाऊ आमटी आणा आणि 1 भाकरी आणा. त्यानं पुन्हा आमटी आणली आणि 1 भाकरी आणली. पुन्हा 1 भाकरीचा काला मोडला. 1 भाकर आधी आणि 1 भाकर नंतर. तो म्हणे महाराज कसा घातला तांब्या अंदर. म्हटलं तू न तांब्या घातला, पण मी हे सांगणं सोडून देतो आजपासून. भल्या माणसा, काय लोकांना आयुर्वेद सांगतात. सगळे पदार्थ त्यात, सगळे A to Z पदार्थ वाढलेले. त्यात बोराचं लोणचं होतं. बोराचं एका वानराच्या अंगदाच्या मुलानं ते बोरचं लोणचं हातात धरलं. त्यात आठवडी होती आणि ते बोर दाबलं. ती आठवडी 5-7 फूट वरती उडाली. आता लेकरूच ते. अंगदानं पाहिलं, फटका आणला मूर्खा. राजे बसले समोर आणि तू काय आता नीट वागत नाही पोर. तो म्हणे बाबा झालं. अंगद ती आठवडी खाली येईल तोवर अंगदानं उडी घेतली 7 फूट आणि ती आठवडी घेऊन जागेवर बसला. यांना आठवलं ना बाकीच्यांना. नेतो पण जसं अंगद वागेल तसंच तुम्ही वागायचं. एकच वानर आठवडी घ्यायचं, बोर घ्यायचा महाराज हातात आणि ते दाबायचा. त्या आठवड्यावरती उडायच्या. भरतअण्णाची 10 फूट, विकासभाऊची 12 फूट, प्रकाश गुरुजींची 15 फूट. आता खालच्यांची नावं घेऊन वाद वाढवल्यापेक्षा आपलेच घेतलेले बरं आहे बाबा. कारण काय लोक म्हणतील आम्हाला वानर म्हटलं. अरे वानरही होण्याचं नशीब कोणाचं आहे? प्रभू रामचंद्राचे.
एक एक जण उड्या हाणायचा. ते पाहिलं हनुमंतरायानं. भगवंतानं पाहिलं सासरवाडीत आपली इज्जत चालली हनुमंता, तरी तू गप आहे अजून. अरे काहीतरी कर. अशी उडी हाणली मारुतीरायानं की पंक्ती सही सगळी वानर सेना अयोध्येत एका उडीत. प्रभू रामचंद्र मस्त यथेष्ट भोजन करून घरी पोहोचले. पण वानर होतेच बाहेर. उड्या हाणत 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 भगवंताजवळ आले. परमात्मा हसताय त्यांना म्हणताय उपवासच करावा लागला ना चेष्टेत. त्या वानर सेनेमध्ये तुकोबारे सुद्धा होते. आणि उपवास करावा लागला असं म्हणता बरोबर तुकोबारे पुढे आले सांगायला लागले, देवा अरे उपवास करायला हे काय रावणाचं राज्य आहे का? आता राज्य रामराजाचं आलं. पंक्तीला कोणी जेऊ घातलं नाही तरी मिथिलेसारख्या पंक्ती रोज नगरात बसता. अरे येतानाच भूमिमाईनं खाऊ घातलं, गाई म्हशी भेटल्या, आणि दुधानं भरलेले समुद्राचे समुद्र सागर आम्हाला पाहायला मिळाले. देवा पंगत खायला भेटली नाही म्हणून आम्ही उपवाशी राहू. आता तो काळ इतिहासात जमा झाला. तुकोबारे सांगतात काय इतिहासात जमा झाला त्याचं कारण आहे. झाले राम राज्य झाले रामराज्य काय उन्हे आमासी. कार्यकर्त्यांनी मला सांगितलंय महाराज 12च्या पुढे जाऊ नका बाबा. आज रामनवमी जरी असली तरी दिवसा कीर्तन 12पर्यंत झालं आणि रात्रीचं कीर्तन 12पर्यंत झालं पाहिजे. काळजी करू नका. एकदम 12 म्हणजे 12. थोडंसं उशिरा कीर्तन सुरू झालं म्हणून थोडं पुढं जातोय. तुमचा वेळ घ्यायचा नाही. तसं रामरायाचं चरित्र सांगायला तास 2 तास 3 तास फार संकुचित संकल्पित वेळ आहे. कीर्तन संपवावं लागतं 2 तासात होत नाही. करावं लागतं. इतक्या लोकांचा प्रसाद आहे सगळ्या गोष्टी आहे. एक 10-1 मिनिट ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. तसं मला तुम्ही सांगा तुमच्या व्यवस्थेत कुठे आणतात. विठ्ठल विठ्ठल आला विठ्ठल विठ्ठल. काय झालो? भगवंतानं विचारलं मग तुम्हाला जेवण? अरे देवा
तुझ्या सासऱ्याकडे जशी पंगत होती तशीच पंगत अयोध्यावासियांनी आमची बसवली. अरे आम्हाला दूध प्यावं वाटलं तर गायी पळत आल्या, दूध लागलं तर म्हशी पळत आल्या. आणि प्रत्यक्ष ज्यांनी ज्यांनी आम्हाला वाढलं, अरे प्राणांना वाढणाऱ्याची घरं धनधान्यानं भरून गेली. धरणी धरी पीक, गायी ओळल्या म्हशी, धरणी धरी पीक, धरणीनं पीक धरलं तर निवृत्त केलं आणि पीक धरलं. रावणाचं विकाराचं राज्य संपलं की रामाचं राज्य येतं आणि त्या राज्यामध्ये साहेब विठ्ठल विठ्ठल या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदरणीय दाते सर काशीनाथजी दाते सर इथे उपस्थित आहेत. सरांना धन्यवाद, वंदन. विठ्ठल विठ्ठल. काय झालं? धरणीनं पीक द्यावं, पर्जन्य पडे आपुल्या स्वभावे, भूमी पिके आपल्या दैवे. आता दैवानं नाही, ती रामरायाच्या कृपेनं पिकायला लागली. धरणी धर पिके, गाय ओळल्या म्हशी, गाईला दूध दुभतं, म्हशीला दूध दुभतं, घरं भरले दया दुधानं. हे रामराज्य आहे. ज्याच्या घरात धरणी चांगली पिकत असेल, ज्याच्या घरात दही दुभतं खेळतं असेल, त्यानं समजायचं आपण रामराज्यातले सेवक आहे. दया दुधानं घरं भरा असं सांगण्याचा आग्रह सुद्धा तुकोबरायांचा आहे. त्याला जा जगायला रामराज्यात, तेच राज्य जगा. घर दारूनं भरू नका, घर चोरी जारी मांस मदिरा सट्टा पत्ता जुगारानं भरू नका. सुखानं घर भरावं अशी अपेक्षा असेल, त्या लेकरा बाळांचं पोट दया दुधानं भरा. भरेल रथ ही दूध राहू द्या घरात. धरणी धर पिके गाई ओळल्या म्हशी, दुधाला थारा द्या. चांगलं जीवन मनुष्याच्या जीवनात खूप बल देत असतं आरोग्याला. चांगलं खा, थोडं खा पण चांगलं खा. दया दुधाचं खा. आता दया दुधाचंच पोरांना आवडत नाही. छोटे छोटे पोरांना रोज दूध गाईचं प्यायला दिलं पाहिजे. रोज गाईचं दूध आपण पिलं पाहिजे. गिर गाईचं दूध, देशी गाईचं दूध. काय दुधामध्ये पवित्रता आहे. इथून गोचिळ गेला गाईच्या कासीजवळ, पण दूध पिण्याचं भाग्य नाही. दूध पिण्याचं भाग्य आपल्याला आहे, पण तरी माणसं दूध पित नाही. विचारा तुम्ही. तुकोबारांचा आग्रह आहे, धरणी धर पिके गाई ओळल्या म्हशी. राम राज्यातलं जगा, ते राज्य खूप छान आहे. का हो? इतकं सगळं ज्या राज्यामध्ये अनुभूतीला आलं, त्या राज्यातल्या लोकांनी, ज्या राजामुळे हे सुखाचे दिवस आले, त्या राजाबद्दलची काही कृतज्ञता तुकोबारे म्हटलं आमच्या अंतःकरणातली त्याच्याबद्दलची कृतज्ञता आम्ही गात राहिलो. कधी कधी गायली, दळिता कांडिता जीविता. काय गायलं?
राम वेळोवेळा आम्ही गावोवी. दिलं काही नाही आम्ही त्याला दुसरं, पण आम्ही हेच करत आलो. राम वेळोवेळा राम राम राम. भारतात तर जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत रामच म्हणावलं. आयुष्यभर राम राम, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, राम राम. अंतकाळात राम बोलो भाई, राम बोलो. राम आहे तोवर राम म्हणायचं, आणि यातला राम गेला तरी राम म्हणत म्हणत त्याला स्मशानापर्यंत न्यायचं. याला म्हणतात राम वेळोवेळा आम्ही गाऊ ये. राम राम. पोळ्या लाटताना सासूला शिव्या दिल्यापेक्षा म्हणा राम वेळोवेळा आम्ही गाऊ. दळिता म्हणा. तिनं दळितानं म्हटलं, जनाबाईनं म्हटलं नाही का, जात्याच्या 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 मुखी गाली ते ग मोत्याचे गाणे. विठ्ठल विठाला 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 विठाला. कोणी लिहिली चिठ्ठी? हुशार माणूस आहे बरं का. म्हणजे पिंगळा म्हणा अशी चिठ्ठी दिलेली नाही, पिंगळा होईपर्यंत कीर्तन चालेल. मानावं लागेल काय. ही ज्या माणसाने चिठ्ठी लिहिली त्यांनी जर राजकारणात ते सक्रिय झाले तर यश मिळू शकतं बरं का तुम्हाला, होऊ शकतं. भाषा फार चतुराईची. ते सर काय हुशारता लोक आहे फार नाही म्हणतो बरं का. काय थोडस रामनवमी झाली, पर्व काळ, हे जी कीर्तन आहेत त्या अभंगाचा भाव एकतर थोडासा विस्तारानं सांगल्याशिवाय, कथेतून सांगल्याशिवाय त्या अभंगाचं चिंतनही तुम्हाला करता येत नाही. हे काही पदापदाना अर्थ काढणारे अभंग थोडीच आहे, आणि या अभंग अशाच निमित्तानं घेता येत असतात. त्यामुळं मुद्दाम थोडंसं, आणि मला असं धावपडीत कीर्तन करणं किंवा ठरवलेलं तुम्हाला सांगून मोकळं होणं मला ती सवय नाही, किंवा मला तसं कीर्तनच करता येत नाही. काय तो कदाचित माझ्या स्वभावाचा दुर्गुण असेल, पण हरकत नाही. वेळेच्या मर्यादेत 1 2 4 5 मिनिट इकडे तिकडे होती. दळिता दळितांना राम, कांडिता साडी कांडताना राम. आता कांडायचं नाही, आता काय दळण कांडण गेलं. आता ते आई तुमच्या जमान्यात होतं, आता लय बुद्धिवान. परवा मला एक बाई बाजारात भेटली, ती म्हणे महाराज ही माझी सून आहे, आले नाही तुम्ही लग्नाला? म्हटलं मला नाही जमलं. घे ग महाराजांचं दर्शन. खिशात हात घातला, 100 रुपये त्या बाईच्या हातात दिले. म्हटलं खूप शिकेल दिसते तुमची सून, खूप शिकेल आहे म्हणे ते, पण तुम्हाला कसं माहित महाराज? नाही म्हटलं तिनं खाली टमाटे ठेवले आणि टमाटेवर आलू ठेवून राहिली. ज्या अर्थी टमाटेवर बटाटे ठेवते त्या अर्थी शिक्षण चांगलं आहे तिचं. हिला टमाटेवर बटाटे कसे ठेवावे हे समजत नाही, तिला दळण कांडण काय कळणार आहे महाराज. ते पण वो जमाना अच्छा था, दळलेलं. आता दळणही नाही, कांडणही नाही. दळिता कांडिता निदान जेविता एवढं तर राम म्हणा. मी त्याच्याही पुढचं सांगतो तुम्हाला, कधीच राम म्हणू नका, पण निदान तुमचं बाळ झोपवताना राम राम दोन्ही अक्षरे सुलभानी सोपारे, जागा मागिली पारे, शेवटीचे गोळ तेची करेगा रामकृष्ण वासुदेवा. ओ जाणवी तसे जनासी, ओ वाजवीची पुडिया, टाळ घागऱ्या घोषेगा, टाळ घागऱ्या घोषेगा. काही म्हणू नका, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, कामामध्ये काम, कामात काम आणि मुखात राम 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 म्हणा. वनात रावणी सीतामाईने लवकुश सांभाळिले, हो मन आईचे डोले, बाळाचा पाळणा घाली. असं म्हणा, जीवन सार्थक होईल तुमचं. गवळण म्हणा एखादी. तर परता होय माघारा, देह भाव बुडाला सारा, नाही संसारासी थारा, वेद भ्रम गेला कमल
मुरली नको वाजवू मनमोहना. या ओव्या गा. परवा मी एका बाईचा पाळणा ऐकला, तिचा नवरा शिक्षक होता. ते बाळाला झोका द्यायची, त्या वेळाला म्हणायची, माय म्हणे लेकराले जो जो बाळा जो जो, सारे काय हो जो पण मास्तर नको हो जो. प्रशिक्षण जाते तर निवडणूक येते, वरून कामाचा दबावही वाढते, अंगाचा सारा बाळा खकाना होतो, तो प्रोटीन आई बाळा चटणी भाकर खाजो. सारे काही हो जो पण मास्तर नको हो जो. आता काय घ्याव त्या पोरांच्यातलं. वारे वा होव्या तुमच्या. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी. काही म्हणायचं नाही, म्हणायचं तर रामाचंच म्हणायचं, गायचं तर राम. जेवताना दळताना कांडताना ज्यानं राम 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 गायलं, अहो जागृती सोडा, स्वप्नात सुद्धा त्यानं कधी दुःख पाहिलं नाही. तो गोबाऱ्या अभंगाचं तिसरं चरण. दुःख कोणी न देखे, स्वप्नीचे दुःख कोणी न देखे डोळा. स्वप्नीचे दुःख कोणी न देखे डोळा. बात आहे गुरुजी, वा धन्यवाद. नामाच्या गजरे भय सुटले कडी काळा. अहो स्वप्नात सुद्धा राम म्हणणाऱ्याला कधी दुःख होत नाही. स्वप्नात जागृतीचं सोडून द्या. स्वप्नीची ही दुःख कोणी न देखी डोळा. नामाच्या गजरे भय सुटले कडी काळा. याला म्हणतात राम राज्य. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ये, दळिता कांडिता जीविता गे बाई. याच राज्यात जगा, जगण्याचा आनंद जरा घ्या. केवळ केवळ काम राज्यात जगू नका. जे राज्य कामाचं आहे तिथं प्रेम नाही, आणि जे राज्य रामाचं आहे तिथं प्रेम आहे, तिथं आनंद आहे. रामाच्या राज्यात जगण्याचा विचार आपण करूया. सदिच्छा शुभकामना या निमित्तानं व्यक्त करूया. आपल्या पदरात प्रभू रामचंद्र सुख घातल्याशिवाय राहणार नाही, आपल्याला त्याच्या सुखाची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. इथं तुम्ही कितीही कष्ट करा, अपार मेहनत करा, सुखाची पावती तुम्हाला जगातून मिळत नाही. संतात सांगतायत त्या राज्यात गेलो तरच सुखाची पावती, अन्यथा सुख तुम्हाला मला मिळणं अशक्य गोष्ट आहे, शक्यच नाही असं सांगताना तुकोबाऱ्यांनी ही वाणी खर्च केली. आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जाता जाता एवढाच विचार घरी घेऊन जा. ज्ञानोबा तुकोबाऱ्यांच्या वाणी तितकी ताकद आहे की ती वाणी घरी घेऊन देवाच्या राज्यात जगण्याचा विचार माणसाला साध्य करता येऊ शकतो. बरीच लोक कीर्तनाला नवीन येतात आणि ते म्हणतात काय मरगळ आलेलं तत्वज्ञान आहे, काय कीर्तनात जायचं, एका कीर्तनातून कीर्तन कळत नसतं. कायम यावं,
कधी काळी कोणती प्रमाण, कोणता संदेश, कोणती वाक्य, कोणती चरण बाहेर येतील, कोणत्या ओव्या बाहेर येतील सांगता येत नाही. आपण ऐकावं, निहाळावं, पाहावं. जुन्या लोकांचा दृष्टांत आहे. प्रल्हादवांनी तो दृष्टांत हजारदा सांगितला. दृष्टांत फार मोठा आहे, पण मी छोटासा करून सांगतो. तुमच्या आवडीचं पिंगळा नावाचं प्रकरण तुम्हाला म्हणून दाखवतो आणि सेवा संपवतो. ज्ञानोबा तुकोबारांचं ऐकल्यानं माणसाचं वाटोळं होतच नाही हे सांगण्याकरता 5 प्रमाण देऊन प्रल्हादबुवा दृष्टांत सांगायचे. त्यांनी दिलेलं उदाहरण आहे. ते म्हणायचे ज्ञानोबा तुकोबारे लोकांना कळत नाही, पण कळाले की ज्ञानोबा व्यवहारही फसू देत नाही आणि परमार्थही फसू देत नाही. त्यांनी दिलेलं उदाहरण आहे. एक राजा, त्याचा प्रधान आणि त्याचे काही शिपाई शिकारीला गेले. उदाहरण लक्षपूर्वक ऐकलं तर कळेल. अनेकदा तुम्ही ऐकलं असेल, तुम्हाला स्मरण करून पुढे चालतो. शिकारीला गेले, शिकार पाहायला खूप फिरले. शिकार पाहता पाहता दमले. सायंकाळ होत होती. राजा एका बाजूला, प्रधान एका बाजूला, शिपाई एका बाजूला. तिन्ही वाटेला 3 जण प्रवासात दमले शिकार पाहताना. पण शिकार पाहता 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 सूर्य अस्ताला जातो हे त्यांच्या लक्षात आलं. ते म्हटले परत गेलं पाहिजे, नाही तर रात्र जंगलात काढावी लागेल. तिघही फिरले रस्त्यानं, पण वेगळ्या वेगळ्या रस्त्यानं. त्यात 4 शिपाई पुढं रस्त्याला लागले. रस्ता कळत नव्हता, शहराकडं, गोरेगावकडं, पारनेरकडं कोणता जातोय. एक आंधळा महात्मा साधू डाव्या हाताला तपश्चर्येला बसलेला, ध्यानाला बसलेला. हे 4 शिपाई तिथं गेले आणि विचारलं, आंधळ्या, ए आंधळ्या, अरे ऐकू येत नाही का आंधळ्या तुला? काय रे पोरानो, अरे आम्हाला शहराकडे जायचंय, रस्ता सांगता येईल का? सरळ पिंपळाचं झाड आहे, त्या पिंपळाच्या झाडाखालून उजव्या हाताला वळा, पारनेरकडे जाल, शहराकडे जाल. शिपाई निघून गेले. 15 मिनिटांनी प्रधान आला. आंधळे बाबा, शहराकडे जायचंय हो, आमची माणसं चुकली, राजाची आमची भेट होत नाहीये, रस्ता सांगता येईल का? सरळ पिंपळाचं झाड आहे, पुढे जाऊन त्या पिंपळाच्या झाडाखालून उजव्या हाताला वळा, शहराकडे जाल. अर्ध्या तासानं राजा आला. सुरदासजी, बाबा दर्शन घेतो तुमचं. हे 2 फळं आणली बाबा तुम्हाला. बाबा तुम्हाला जर राग येणार नाही, काही कष्ट होणार नाही, तर माझी वाट चुकली, मला रस्ता सांगता येईल का तुम्हाला? सरळ जा, पिंपळाच्या झाडाखालून उजव्या हाताला वळ, शहराकडे जाशील. 2 पावलं राजानं पुढं घातली आणि आंधळा म्हटला, राजा आत्ताच तुझी माणसं गेली पुढं, अर्धा तास अगोदर तुझे शिपाई गेले, 15 मिनिटं अगोदर तुझा प्रधान गेला ना, आता तू आला. राज्य चालवणारी माणसं चोखंदळ असतात, हुशार असतात. तो म्हटला, दोन्ही डोळ्याचा आंधळा माणूस, याला कसं कळतं मी राजा आहे? मधला प्रधान होता आणि पुढची शिपाई. तो पुढं न जाता मागा आला. बाबा तुम्हाला कसं समजलो? जाऊ दे राजा, मी ज्ञानेश्वरी वाचली आणि ज्ञानेश्वरी माणसाचा परिचय करून देते, ज्ञानेश्वरी माणसं ओळखायला शिकवते. तुम्हाला जर माणसं ओळखायची असतील, पारनेरकर ज्ञानेश्वरी वाचा. कारण ज्ञानोबा असं सांगतात, जाळ जाणीजे फुले, मानस जाणीजे बोले, भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. बोलण्यावरून माणसाचा दर्जा कळतो, हा कोणत्या घरात जन्माला आलाय. तुझे पुढचे शिपाई मला आंधळ्या म्हणत होते, मी तेव्हाच ओळखलं हे कमी पगारीन फुल अधिकारी. मधला प्रधान मला आंधळे बाबा म्हटला, मला वाटलं शिपायांपेक्षा यांचा पगार जास्त असला पाहिजे, बहुतेक प्रधान असावा. तू आला आणि मला सुरदास म्हटलं, अरे माझे पाय धरले, 100% समजलं हा राजाच आहे. राजा म्हणे, इतका डोकेबाज माणूस? तो म्हणे, बाबा जंगलात नाही, आता घरी राहायचं. आंधळं उचललं घरी आणलं. ज्या शिपायांनी कानाडोळा केला होता, आंधळ्या म्हटलं होतं, त्यांना जे आंधळ्यावर नजर ठेवायला ठेवलं. याला सांभाळा, हा मेला म्हणजे तुम्ही मेले. अरे ते म्हणत, त्याला आयुष्य पाहिजे ना, तो बुद्धिवान आहे, त्याच्या बुद्धीचा मला राज्य चालवायला फायदा घ्यायचा आहे. ऐका पुढं काय झालं. 15 दिवसानं राज्याच्या राजवाड्यात घोड्याची रेस होती, स्पर्धा होती. त्यानं नंदुरबार जिल्ह्यातल्या सारंगखेडा नावाच्या बाजारातून 2 घोडे विकत घेतले 40 लाखाला. मुद्दाम बाजार तिकडचा सांगितला, मी राहायला तिकडे म्हणून, आपल्या भागाचं थोडंसं. 2 घोडे गाडीत बोलावले, घोडे गाडीतून खाली उतरले. 40 लाख रुपयाचा व्यवहार आहे गोरेगावकर, ऐका नीट. 40 लाख रुपयाचे घोडे खाली उतरले. घोडे फार दिसायला सुंदर. राजा म्हणे, यातलं घोडं रेसला जर एखादं चाललं नाही तर आपल्याला त्रास होईल. हे घोडे चांगले कसे? आंधळ्याला परीक्षा आहे म्हणेल, का डोकेबाज आहे तो, त्याला विचारू. कारण नाद एकच एकच एकच. आपल्या नादात आपण गेलो तर पैसेही जातील, नादही जाईल. काय करता?
आंधळ्याला बाहेर आणलं. बाबा हे घोडे घेतले 40 लाखाला. बरं बरं, चांगलं केलं चांगलं केलं चांगलं केलं. पण त्यातले घोडे कामाचे की नाही? तुम्ही पा ज्ञानोबर आहे तुकोबर आहे फसू देतात का तुम्हाला? का कीर्तन ऐकायची? का 50व्या वर्षातला 16 लाखो रुपयाचा खर्च करून साजरा करायचा? एवढा दृष्टांत घरी घेऊन जा. तुम्हाला कीर्तन या परंपरेचं, या भक्ती साधना या परंपरेचं उत्तर पडलेला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर या दृष्टांतात आहे. मिळून देईल उत्तर तुम्हाला. चला 2 मिनिटात दृष्टांत संपेल. बाबा म्हातारं बाहेर आलं आणि त्यानं घोड्याला हात लावला. ज्या पहिल्या घोड्याला हात लावला नारायण महाराज, ते घोडं पिथरायला लागलं. आंधळ म्हटलं वा काम की चीजला याकडे. दुसऱ्या घोड्याला हात लावला, पाठीवर पोटावर जागचं हालत नव्हतं ते. आंधळ म्हणे राजा ही एकच घोडं घे, हा घोडा रेसला चालणार नाही. व्यापाऱ्याला विचारलं खरं सांग इमानदारीनं घोडं कामाचं कोणतं आहे? तो म्हणे राजा माफ कर पण हाच घोडा रेसचा आहे, हा टांग्याचा घोडा आहे, रेसला चालणार नाही. पण धंद्याची रीत आहे, चांगल्यासोबत वाईट खपवावं लागतं. मला माफ कर पण मला फक्त एवढं उत्तर दे, हे आंधळ तू कुठून आणलं? धंदा बसायची वेळ आली आमची राजा. तो राजा म्हणे मलाही समजलं नाही आंधळ्या माणसाला घोड्यातलं कसं कळतं. बाबा तुम्हाला घोड्यातलं कसं कळतो? मी गाथा वाचलाय राजा. अंतकोबर हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवरायांना जेव्हा घोडा घ्यायचा असेल तेव्हा शिवरायांनी तुकोबारायांचं प्रमाण वाचूनच स्वराज्याकरताची घोडी घेतली असती. घोड तेच रेसला चालतं तुकोबारे म्हणतात, दवळीला चालतं, दुश्मनावर हल्ला करायला चालतं. कोणतं घोड? जे दिसायला देखणं ते नाही, ते ज्या ऐशा रीती तट्टा फोपावरी घेती तुकोबारे म्हणतात. धक्का लावला की घोडं कळतं, तुकोबारेंचं प्रमाण आहे. राजा म्हणे बापा बापा बापा, अगोदर माणसं वाचली ज्ञानेश्वरी तर घोडा वाचला गात्यात. अरे म्हातारं जगलं पाहिजे रे. 20 लाख रुपये वाचवले रे आपले. खोराक चालू करा त्याला. हातावर जाऊ नका. 1 ग्लास दुधाचा 1 ग्लास दूध, दुधाचा ग्लास चालू केला. रोज 1 ग्लास दूध, रोज 1 ग्लास दूध. एवढा खोराक ध्यानात ठेवा म्हणजे झालं. 1 ग्लास जरा मोठ्यानं सांगा, खाली ऐका गेलं पाहिजे. 1 ग्लास. तुम्ही पूर्ण सप्ताह विसराल पण खोराक विसरणार नाही. खोराकच तशी ताकदवान आहे. 1 ग्लास दूध. 15 दिवसाने हिऱ्याचा व्यापारी आला. राजा हिरा घेतो का? किंमत 15 लाखाला 5 हिरे आणले, 75 लाख रुपये तयार आहे. 75 लाख रुपये काढले, मोजून देणार. फसलं पाहिजे नाही काम. आंधळ्याच्या हातात हिरे दिले. बाबा पा हा हिरे घेतो का? बरं चांगलं आहे. मात्र खोलीत गेलो, 5 मिनिटात बाहेर आलं. 3 हिरे राजाच्या हातात दिले, 2 व्यापाऱ्याच्या हातात दिले. सांगितलं राजा 3च खरे, 2 खोटे. व्यापाऱ्याला विचारलं खरं सांग. तो म्हणे माफ कर गड्या 3च खरे. पण हे आंधळ तू आणलं कुठून बाबा रे? अरे मी डोळं साला हिरा कळू देत नाही गळ्या, इथं आंधळा आम्हाला सुचू देत नाही. आंधळी हुशारच नाही. राजा म्हणतो बाबा तुम्हाला कसं? गाथा वाचलाय राजा. अरे कीर्तन ऐकणार माणूस फसत नाही राजा. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घनी, तोची मोल पावे खरा. गोरेगावकर आणि करणीचा होय चोरा तुकोबारे म्हणतात. ओरिजिनल हिरा ऐरणीवर ठेवायचा, घनाचा टोला मारायचा, फुटत नाही. उडलं त्याचं टप्पर म्हणजे समजायचं माल डुप्लिकेट आहे. खोराक वाढवा रे भाऊ. 1 ग्लास दूध होतं, त्यात 4 चमचे तूप घातलं. 1 ग्लास दूध, 4 चमचे तूप. 1 ग्लास 4 चमचे. खोराक ऐकू येते ना माग? मी रात्रभर खोराक वाढवू शकतो बरं का. पण आता शेवटचाच एक शेवटचा व्यापारी आला, मोहरा नावाचं रत्न घेऊन. पूर्वी व्यापारी यायचे ना. राजा मोहरा घेतो का? पूर्वी व्यापारी यायचे. तुमच्या बाळाला दात निघतील त्यावेळेला एक बाई यायची तुमच्या गावात आणि ती म्हणायची दीठ मणी घ्या, दात मणी घ्या. दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू
घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी हे दाताचं दात म्हणे गागा कुणी दाताचं दात म्हणे गागा कोणी कुंकू घ्या कोणी काळा कुंकू घ्या कोणी काळा म्हणे सुया घ्या तुया घ्या मणी घ्या म्हणी घ्या दाताचं दात म्हणे गागा कुणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा म्हणी 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 अरे हा ट्रेलर आहे तुम्ही ट्रेलर मध्येच ताकद खर्च करून टाकली सगळी वा बा असू द्या असू मी मनी सांगत होतो तुम्हाला मनी मनी ते मोहरा नावाचं रत्न आणलं बघा मोहरा पूर्वी यायचे व्यापारी राजा मोहरा घेतो का घेतो पण किंमत 1 करोड अरे बाप कोटी हो रत्नच तसं राजा ते काय सामान्य रत्न आहे का तयार मी घ्यायला 1 करोड रुपये काढले मोजून देणार आंधळ्याला मोहरा दाखवला बाबा पा तू कोबारे फसू देता का गोरेगावकर ते मोहरा नावाचं रत्न घेतलं राजा एक दोरा दे मला कशाला आण एक काडी पेटी दे राजा कशाला अरे दे रे राजा दोरा घेतला काडी पेटी घेतली म्हातारं खोलीत गेलं 5 मिनिटात बाहेर आलं मोहरा रत्न राजाच्या हातात दिलं आणि सांगितलं घेऊ नको हा खोटा आहे तलवार काढली राजाने त्या व्यापाऱ्याच्या मानेला लावली मुंडकं तोडतो म्हणे रे 1 करोड रुपयात लुटायला आला मला लाज नाही वाटत तो म्हणे राजा माफ कर माझी चूक झाली पण हा रत्न खरंच खोटं आहे म्हाताऱ्यानं परीक्षा केली आंधळ्यानं ती खरी हे आंधळं आणलं कुठून तुम्ही काय जगू देत नाही गळ्या राजा ते बाबा तुम्हाला कसं कळलं मोहरातलं अरे तुकोबाराय सांगतात मोहरा तोच अंगे सूतन जळे ज्याचे संगी मोहरा नावाच्या रत्नाला दोरा गुंडाळायचा आणि आग लावायची दोरा जर जळाला नाही गोरेगावकर तर मोहरा घ्यायचा नाही तर मोहरा खोटा आहे अरे कोण्या तत्वविज्ञानं नाही कोण्या सायंटिकानं नाही कोणत्या संशोधकानं नाही माझ्या तुकोबारांनी दिलेली प्रमाण ही वारकरी संप्रदायाची श्रीमंती आहे या राज्यातली राजा म्हणे बरं झालं बाबा खूप उपकार झाले 1.5 करोड रुपये वाचवले वा वा कीर्तन संपता बाबा तुमच्या पाया पडतो असेच उपकार करत राहा आमच्यावर राजा अरे लई उपकार करू शकतो मी उगा आम्ही तुला दाखवत नाही काही म्हणजे अरे लई उपकार करता येतं मला म्हणजे खूप कळतं मला वर्तमान भूत भविष्य म्हणजे त्रिकालाचं ज्ञान आहे हो भूतकाळ कळतो हो तुझा माझा भूतकाळ तुझा भूतकाळ तर पाठ आहे राजा माझ्या पण बाबा माझा भूतकाळ कधी सांगितला नाही इथं आल्यापासून माफ कर राजा पण तुझा भूतकाळ सांगण्यासारखा नाही जे सांगण्यासारखं नाही तेच माणसाला ऐकावं वाटतं एका भिंतीवर लिहिलं होतं कृपया वर पाहू नका माणसं यायची वर पाहायची वर लिहिलं होतं तरी गाढवपणा केला जा तिची सायकोलॉजी ती झोपू देत नाही माणसाला बाबा वाईट असो चांगला असो सांगा रागवशील रे सांगा बाबा राजा रागवू नको तू राजाच्या पोटचा नाही गड्या तू आचार्याचा आहे बीपी लो झाली त्याची पण काय करेल आईकडे गेला नाईला म्हणतो आई काय झालं गेलं मला तू सांग मला राग येतोय आता मी ऐकलंय खरं काय ते फक्त तुझ्या तोंडून ऐकायचंय मी कोणाच्या पोटचं आहे तेवढं सांग आई म्हणे भाऊ लई वर्ष झाले आता झाले गेलं गंगेला मिळालं जाऊ दे काय मागच्या आठवणी काढता आता तुम्हाला सांग मी राजाचा आहे का रागवू नको बाळा तू राजाचा नाही रे तू आचार्याचा आहे लग्न झालं मुलं झाली मला मुलं होत होते मरत होते मला 5 मुलं झाली 5ही मुलं माझी मेली मला 6वं पोरग झालं ती मेलेलं जन्माला आलं पण ज्या दिवशी मला 6वं पोरग मेलेलं झालं त्या दिवशी मी रडले पण रडताना मला माहीत पडलं की या राजवाड्यात स्वयंपाक करणारा एक आचारी आहे त्या आचार्याच्या बायकोला मुलगा झालेला आहे मी तिच्याकडे गेले आणि तिला म्हटलं तुझं पोरग मला दे माझं मेलेलं पोरग तू घे तिनं तुला मला दिलं मी तुला लहानाचं मोठं केलं आणि लहानाचं मोठं करून या गादीवर बसवलं असा तुला राजा बनवलं माफ कर राजा तुला पालनपोषण करताना काही चुकली असेल तू आचार्याचा पोटचा आहे
सांभाळलं तुला मी आहे. असा आचार्याच्या पोटचा बरं का, तुमच्या डोक्यात आला तसा आचार्याच्या पोटचा नाही. निदान कीर्तनात तरी चांगला विचार कर जा. तुम्हाला वाटलं असं आहे ती. बरं झालं म्हणे बापा, ते परत आलं बाबाला आंधळ्याला. म्हटलं बाबा मी आचार्याचा आहे, तुम्ही कसं सांगितलं? कारण आईलाच माहिती ते, फक्त तुम्ही कसं सांगितलं? राजा मी ज्ञानेश्वरी वाचली रे, आणि ज्ञानेश्वरी अंदाज फेल जाऊ देत नाही. भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, नानाचार गौरव सुकुलिनाचे. अरे पीक सांगतं, पीक जमीन कशी आहे. तू जर खरंच राजाच्या पोटचा असता राजा, तर 20 लाख रुपये घोडा खरेदीत वाचवल्यावर तू एखादी सोन्याची अंगठी दिली असती मला. तू दुधाचा ग्लास घेऊन आला राजा. अरे असं करतं का राजा कोणी रे? अरे 30 लाख रुपये हिरा खरेदीत वाचवल्यावर राजा, मला वाटलं एखादी चैन बिन सोन्याची, तू 4 चमचे तूप घातलं आणि गप्प बसवलं मला राजा. असं करतं का रे कोणी? 1 करोड रुपये वाचवले राजा मी तुझे. मला वाटलं सोन्याचं कळ दिशील राजाचा असला तर, पण तू 2 लाडू घेऊन आला बाबा. त्यानं 2 लाडू दिले होते त्याला, म्हणजे 1 ग्लास दूध, 4 चमचे तूप आणि 2 लाडू. तू खाण्याच्याच वस्तू देत होता मला. ज्या अर्थी तू खाण्याच्या वस्तू देतोय त्या अर्थी मला समजलं 1 ग्लास दूध, 4 चमचे तूप आणि 2 लाडू हे राजाचे नाही गड्या, हे आचार्याचे लक्षण आहे. मी अंदाज लावला याचा बाप आचार्य असावा, तसंच झालं. त्याला मी काय करू? ज्ञानोबा रे तुमचा व्यवहारही फसू देत नाही, तुकोबा रे तुमचा व्यवहारही फसू देत नाही, तुकोबा रे तुमचा परमार्थही फसू देत नाही. परमार्थ फसू नये असं वाटत असेल, रामरायाच्या राज्यात जा, तिथं सुखी व्हाल. कोणाला सुख मिळतं? जगद्गुरु तुकोबारे म्हटले, संतांचं ऐकून जो तिथं गेला त्याला सुखच सुख मिळतं. अन्यथा हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. पावली करा पण टाळ वाजून पावली करा, बिना टाळाची पावली करू नका. टाळ टाळ सरते शेवटी बा टाळ बांधून नेईल, सरते शेवटी बा टाळ बांधून नेईल, सरते शेवटी बा टाळ बांधून नेईल, सरते शेवटी बा टाळ बांधून नेईल. एक जनार्दनी आमचे काय माझा येईल, एका जनार्दनी आमचे काय माझा येईल, काय माझा येईल, काय माझा येईल, काय माझा येईल. काय माझा येईल. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलतो ते का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो ते का पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोले बोले तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोले बोले तो देखा, पिंगळा महाद्वारी. वर्तमान कोटी तुमचे वर्तमान कोटी, वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. जरा आनंद घ्या ना भजनाचा सब एक साथ. वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी, वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. लटिकन बोलो आम्ही वर्तमान कोटे, लटिकेने बोलो आता वर्तमान कोटे, लटिकन बोलो आम्ही वर्तमान कोटे, लटिकेने बोलो आता वर्तमान कोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. लटिकन बोलो आम्ही वर्तमान कोटे. लटिकेने बोलो आता वर्तमान कोटे. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 दांगळ दिगा गे, अवघा दांगळ दिगा गे, अवघा दांगळ दिगा गे, दांगळ
निघाली हृदयात हो हो भक्ती पंढरी दान मागाया आलो दान मागाया दाताचं दातवण गागा गुणी कुंकू गा कोणी काळा मणी 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 अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी हे माझ्या हे माझ्या मल्हारी देवाला मल्हारी माझ्या मल्हारी देवाला मल्हारी दिवारी मल्हारी ती माझा मल्हारी जीवारे माझा मल्हारी ती माझा मल्हारी जीवारे बसा बसा जरा मागच्या नदी डोर फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका ढोर फिरवितो तुम्ही डोगो डोगो